नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण रिव्ह्यू करणार आहोत आवारापन 2 या मूव्हीचं. तर मी त्याचा पहिला पार्ट पाहिला होता. त्याचा बेसिक कन्सेप्ट चांगली होती, परंतु आत्ताच्या वेळेला असे सिनेमे चालतील का याच्याबद्दल आपल्याला थोडंसं चिंताच आहे, म्हणजे प्रश्नच आहे. तर हा सिनेमा तेच आहे, देहविक्रीबद्दलच आहे, चाइल्ड ट्रॅफिकिंगबद्दल आहे. त्याची जी गर्लफ्रेंड आहे तिची जी प्रेतची पुरलेली जी जागा असते तिथेच इम्रान हाशमीला एक लहान मूल मिळतं हरवलेलं. मग ते लहान मूल तो घरी घेऊन येतो, मुलगी ती मिळते ती घरी घेऊन येतो आणि अनाथाश्रमात ठेवतो. तर तिथून ती थोडी मोठी होते. तिला कळतं की ह्याच व्यक्तीने आपल्याला आणलेलं आहे, आपला जीव वाचवलेला आहे, आणि तिचं नाव पण तो आलियास ठेवतो, जे त्याच्या पूर्वीच्या गर्लफ्रेंडचं असतं. तर मग तिला दत्तक घेण्यासाठी आईवडील सुद्धा येतात. मग इम्रान हाशमी तिला कन्व्हिन्स करतो आणि पाठवून देतो. परंतु त्यानंतरच त्याला कळतं की तिला दत्तक घेणारे लोक चांगली नव्हती. त्यांनी तिला चाइल्ड ट्रॅफिकमध्ये टाकण्यासाठीच ॲडॉप्ट केलेलं आहे. सो हे सगळं कळल्यानंतर पुढे तो त्या मुलीला सोडवू शकतो का, हीच या सिनेमाची स्टोरी आहे. तर जर हा सिनेमा मी पाहिला तर तो तेवढा काही एवढा काही अट्रॅक्टिव्ह नाही वाटला, किंवा असं त्याने बांधून नाही ठेवलं, किंवा असं सतत आपण पाहत राहावं असंही वाटलं नाही. सो हा सिनेमा बघितला तरी चालेल, नाही बघितलं तरी चालेल, अशातली गोष्ट आहे. सो ह्या सिनेमाला मी ॲव्हरेज रेटिंग देईन. ह्या सिनेमाला बाकी असं काही खूप चांगलं असं काही सांगण्यासारखं नाही आहे ह्याच्यात. सो ह्या सिनेमाला मी फक्त 2.5 स्टार देईन. नॉट गुड, नॉट बॅड अशा टाईपचा. सो तुम्ही घरी बसलात आणि नंतर OTTवर आल्यावर पाहिलात तरी चालेल. सो 2.5 स्टार. तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला कसं वाटलं तेही नक्की कळवा.